श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज बघा मी बाजारातून हे भोकर घेऊन आलेले आहे आणि ह्या भोकरांना तोडून मी आता त्याचं लोणचं करणार आहे। बघा याच्यात काहींना कॅप आहे, काहींना नाही आहे, परंतु कॅप काढू नये, त्यांचे जे देठ असतं ना ते काढायचं नसतं, कारण पाण्यात टाकल्यानंतर ते चिकट असतं, ते बाहेर येतं त्याच्यातलं आतलं गर। मग आता मी पाणी गरम व्हायला ठेवलं आहे, त्याच्यात मी हळद टाकली। आता थोडीशी हळद टाकून द्यायची, कारण यांचा कलर आहे ना हळद टाकल्यामुळे जसंचा तसा राहतो, कलर खराब होत नाही। आणि पाणी चांगलं उकळल्यावर त्याच्यात हे चिगरू टाकून द्यायचे भोकर, आणि ते हळूहळू टाकायचे, कारण अंगावर आपल्या पाणी उडणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे। तर ह्या अशा पद्धतीने सगळे भोकर आपण त्याच्यात टाकून घ्यायचे स्वच्छ करून। त्यानंतर त्याला थोडंसं असं ढवळून द्यायचं, त्याला चमच्याने थोडंसं खालीवर करून द्यायचं की ते समान राहतील। आणि मग त्यांना अर्धवट चांगलं 50% शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण शिजवायचं नाही आहे। पूर्ण शिजले तर ते एकदम मऊ पडतील आणि मग लोणचं आपलं खराब होईल, त्याच्यासाठी त्यांना अर्धवट शिजवायचं आहे। आता हे बघा माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला, तो शिजवून गाळणीतून काढलं तेव्हाचा, पण आता मी हे काढून घेतलेले आहेत आणि एक रात्रभर मी हे सुकवून ठेवलेले आहेत, की यांना हवेत असं पसरवून दिलेलं होतं आणि रात्रभर ठेवलेले होते। आता त्यांना व्यवस्थित बघून घाण लागलेलं नाही की काही नाही असं बघून व्यवस्थित त्यांची कॅप असेल तर ती कॅप पण काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यांची जी वरती हे राहतं ना शेंडी देठ, ते देठ आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि याच्यात आपल्याला ते निवडून व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत। पाण्याचा अंश राहता कामा नये, कारण पाणी पूर्णपणे स्किप करायचं, त्याच्यातनं पाणी राहिलं तर मग त्याला बुरशी येईल। आता मी हे बघा सगळं टाकून घेतलेले आहेत आणि हे आता खालीवरती करते। आचार त्याचा खाली बसून गेलेला आहे म्हणून टॉस करावा लागला। आता बघा हा सगळा खालीवर करून, आता जरी तो तुम्हाला वाटत नसलं तरी 2 दिवसांनी त्याला छान तेल पण सुटेल आणि तो छान मुरून पण जाईल। तर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला एकजीव करून, आणि मग झाकून ठेवायचं आहे आपल्याला रात्रभर। मी हे लोणचं कालवते तोपर्यंत तुम्ही मला लाईक, शेअर आणि कमेंट करून द्या की मी हे लोणचं कसं बनवलं आहे, छान वाटतं आहे, काय वाटतं आहे ते मला सांगा। तुमच्या एका कमेंटमुळे मला आणखी नवीन व्हिडिओ बनवायचा उत्साह येतो, त्याच्यामुळे मला तसं सांगा तुम्ही की कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ। आणि मी याची ऑर्डर पण घेते, जर का कोणाला लागलं तर तुम्ही सांगू शकतात। हे बघा मी एक रात्रभर राहू दिल्यानंतर हा व्हिडिओ केलेला आहे। बघा तुम्ही बघू शकतात त्याला तेल छान फुटलेलं आहे। आणि जर का तेल तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही याच्यात गरम करून पुन्हा तेल वाढवू शकतात। त्याला परत गरम करायचं, गरम करून परत गार करायचं आणि मग त्याच्यात टाकायचं, की जेणेकरून हे भोकर त्याच्यात बुडले पाहिजेत, कारण ते खराब व्हायला नको। हे बघा आपलं हे भोकराचं लोणचं तयार झालेलं आहे, चांगलं मुरून झालेलं आहे। बघा कसे मस्त दिसत आहेत, त्याचा रंगही छान आलेला आहे आणि वासही हिंगाचा वगैरे खूप छान येतोय। तर असं लोणचं जर पाहिजे असेल तर याच दिवसात बनवून मिळतं, तर लागणार असेल तर तुम्ही आजच ऑर्डर करू शकता।